माझी एक्साइटमेंट बघत असशील, माझे गाल लाल झालेत, माझे साडीचं रिफ्लेक्शन कदाचित आलं असेल असं तुम्ही म्हणाल, पण नाही. मला खूप भारी वाटतंय, कारण हे स्वप्न असतं. आणि यावर्षी मिळालेलं प्रत्येक अवॉर्ड माझ्या घरी आलंय नाच गं घुमासाठी. यावर्षी मिळालेलं प्रत्येक नॉमिनेशन, जिथे जिथे मला नॉमिनेशन मिळालंय तिथे तिथे मला अवॉर्ड मिळालं. आणि हे माझं 6वं अवॉर्ड आहे आणि हे खरंच खूप स्पेशल आहे, कारण माझं फिल्मफेअरचं हे माझं पहिलं वर्ष आहे जिथे मला नामांकन मिळालंय. सो थँक्यू. मला खूप छान वाटतंय. मी शब्दात सांगू नाही शकत, पण येस, याचसाठी केला होता अट्टहास. खूप जण आहेत माझ्या आयुष्यात. माझे सगळ्यात 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 महत्वाचे म्हणजे माझे रसिक प्रेक्षक, कारण त्यांनी जर हा सिनेमा प्रेक्षागृहात जाऊन पाहिला नसता, हाऊसफुल गर्दी केली नसती, तर मला त्यांचं प्रेम कळलं नसतं. नेमकं त्यांना कसं वाटतंय, फिल्म कशी वाटतेय, माझं कॅरेक्टर कसं वाटतंय. आज इतकी मुलं जशी मला हास्य जत्रेतल्या लॉली या कॅरेक्टरने ओळखतात, पण तेवढीच मुलं मला आता आशा या कॅरेक्टरने सुद्धा ओळखतात. याचा मला प्रचंड आनंद आहे. आणि एखाद्या सिनेमाच्या नावावरनं आपल्याला ओळखावं ही खूप मोठी गोष्ट आहे, ही खूप मोठी पावती असं मला वाटतं. सो या सिनेमाचं, माझ्या या अवॉर्डचं क्रेडिट मी सगळ्यात आधी माझ्या प्रेक्षकांना देईन. त्यानंतर परेश मोकाशी आहे, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. इतक्या मोठ्या लेनची भूमिका मला पहिल्यांदा करायला मिळाली सिनेमात, आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मधुगंधा कुलकर्णी आहे आमच्या सिनेमाची लेखिका, आणि माझे सगळे प्रोड्युसरची टीम, शर्मिष्ठा राऊत, त्यानंतर आपला स्वप्नील दादा, या सगळ्यांना मला खूप मनापासून थँक्स म्हणायचंय. आणि माझी सगळीच टीम, माझी हास्य जत्रेची टीम आणि सगळ्याच टीमसाठी खरंच त्यांना खूप आनंद झाला. मी आता बघत होते अवॉर्ड मिळालं तेव्हा सगळे खूप छान चेअर करत होते मला. सो मला माहितीये माझ्यावर खूप जणांचं खूप प्रेम आहे, त्यामुळे माझ्या आनंदात सहभागी असलेल्या प्रत्येक माणसाचं ह्या अवॉर्डच्या मागे क्रेडिट आहे.